आपण बघा एबीपी माझा, मी प्रसन्न जोशी आणि आपला आत्ताचा विषय आहे अमेरिकेने जगावरती समोर आणलेलं हे टॅरिफ वॉर. म्हणजे फार काही गुंतागुंतीचा विषय नाहीये. अमेरिकेने आतापर्यंत कृत्रिमरित्या जो माल इतर देशातून अमेरिकेत येत असे त्यावरती जो काही टॅक्स लावायचा तो एका विशिष्ट पातळीला ठेवला होता. उदाहरणार्थ भारत अमेरिकेवरती जास्त टॅक्स लावत असला आयातीसाठी, पण अमेरिका तितक्या प्रमाणात लावत नव्हती. आता ते उलटं होणार आहे, सुलटं पण होणार आहे. काही देशांच्या बाबतीत ते अति पण होणार आहे आणि भारताच्या बाबतीतला हा टॅरिफचा आकडा आता 26% असा समोर आलेला आहे. याचे फायदे कमी आहेत पण सध्या तरी तोटे जास्त दिसत आहेत. अर्थात याच्यामध्ये सुद्धा काही संधी आहे का, मुळात यानंतर आता होणार काय, आणि जग ज्या पद्धतीने अमेरिका जी या जगाच्या जागतिकीकरणाची सुकाणू वाहणारी संस्था मानली जात होती तीच जर का अशी म्हणजे कॉन्झर्वेटिव्ह सारखी वागायला लागली, अधिकाधिक आत्मकेंद्री वागायला लागली, तर व्हायचं कसं या जागतिकीकरणाचं, असे अनेक प्रश्न आहेत. प्रामुख्यानं तर भारताला घेऊन प्रश्न आहेत. यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर आहेत. आपल्यासोबत आहेत शैलेंद्र देवळाणकर, जे आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक आहेत आणि अन्य विश्लेषक सुद्धा आपल्या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत. मी पहिल्यांदा देवळाणकरांपासून सुरुवात करतो. देवळाणकर जी, ज्याला म्हणतात की पहिल्यांदा आपल्याला या सगळ्या गोष्टींचा सेन्स आम्हाला करून द्या, भारतीयांना, आपल्या सगळ्या प्रेक्षकांना, की नेमकं काय झालेलं आहे. आम्हाला नेहमी अशा कुठल्या आकडेवारीची सवय आम्हाला बजेटच्या बाबतीत होती. निर्मला सीतारामन काय लावतात टॅक्स हे आम्हाला माहित होतं, जीएसटीमुळे काय मागणार आहे ते आम्हाला माहित होतं. आता काय होणार आहे या गोष्टीमुळे? प्रसन्नजी, डोनाल्ड ट्रम्प हे भारताचा उल्लेख टॅरिफ मास्टर अशा पद्धतीने करतात. याचा आज जो त्यांनी निर्णय घेतलेला आहे, ज्याला रेसिप्रोकल टेरिफ अरेंजमेंटच्या माध्यमातून त्यांनी घेतलेला आहे, याचा अर्थ असा होतो की ज्या पद्धतीने भारतीय वस्तू या अमेरिकेच्या बाजारपेठेमध्ये विकल्या जातात आणि ज्याच्यावरती अमेरिका टेरिफ यापूर्वी लावत नव्हतं, किंबहुना फार कमी टेरिफ हे लावले जायचे, आणि आता ज्या अमेरिकन वस्तू ज्या भारतीय बाजारपेठेमध्ये विकल्या जातात त्यांच्यावरती भारताकडनं साधारणतः 20% तर 52% टेरिफ लावले जातात. विशेष करून ऍग्रिकल्चर प्रोडक्ट्स असे आहेत की ज्यांना आपली डोमेस्टिक ऍग्रिकल्चर प्रोडक्ट्सला प्रोटेक्शन देण्यासाठी आपण अशा प्रकारचे टेरिफ लावतो. अगदी उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं, दुधाची भुकटी घ्या. दुधाच्या भुकटीला अमेरिकेमध्ये व्हे प्रोटीन म्हणून ओळखलं जातं. आपण सगळीकडे जिम इंडस्ट्रीमध्ये आता व्हे प्रोटीन मोठ्या प्रमाणावरती वापरलं जातं. आपल्याकडे सुद्धा व्हे प्रोटीन तयार करणाऱ्या अनेक कंपन्या आहेत आणि आपल्याकडे जो डेअरी इंडस्ट्री आहे त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी आपण 2019 मध्ये दुधाच्या भुकटीवरची इम्पोर्ट ड्युटी ही साधारणतः 22% वाढवलेली होती. आणि त्यामुळे होतं असं की अनेक अमेरिकन प्रॉडक्ट्स हे भारतामध्ये विकले जात नव्हते. अगदी उदाहरण, डोनाल्ड ट्रम्पची आवडती 2 उदाहरणं आहेत. एक होतं हार्ले डेव्हिडसन मोटरसायकल. ही हार्ले डेव्हिडसन मोटरसायकलवरती आपण 100% इम्पोर्ट ड्युटी लावत होतो. नुकतंच म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेला गेल्यानंतर मागच्या महिन्यामध्ये ती इम्पोर्ट ड्युटी आपण कमी केली. दुसरी बर्बन व्हिस्कीज, या सुद्धा भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती इम्पोर्ट ड्युटी लावली जात होती, ती देखील आपण आता कमी करून टाकली. 22 प्रॉडक्टवरची इम्पोर्ट ड्युटी आपण कमी केली. त्यांचं असं म्हणणं होतं की भारत आणि अमेरिकेमधला एकूण व्यापार हा 130 अब्जचा आहे. त्यामध्ये भारत अमेरिकेला जी निर्यात करतो ती साधारणतः 88 अब्जची आहे. या 88 अब्जमध्ये जेम्स ज्वेलरी आहेत, ऑटो पार्ट्स आहेत, फार्मास्युटिकल आहे, केमिकल्स आहेत आणि ऍग्रिकल्चर प्रोडक्ट्स आहेत, फिशरीज आहेत, डेअरी प्रोडक्ट्स आहेत. हे मोठ्या प्रमाणावरती विकले जातात. मात्र अमेरिकन माल हा भारतीय बाजारपेठेत विकला न जात असल्यामुळे दोघांमध्ये व्यापार तूट निर्माण झाली आणि ही व्यापार तूट साधारणतः 36 अब्ज डॉलरची व्यापार तूट आहे. त्यामुळे ही व्यापार तूट का निर्माण झाली, तर ते म्हणतात भारताच्या ट्रेड प्रॅक्टिसेस अनफेअर आहेत. आता मुद्दा असा आहे की भारत ज्या प्रकारचे टेरिफ लावतो आहे ते टेरिफ अशा वस्तूंवरती लावतो अमेरिकेच्या जे प्रामुख्याने भारतातले श्रीमंतच अफोर्ड करू शकतात. मी तुम्हाला सांगितलं की जर तुम्ही हार्ले डेव्हिडसन वरची 100% इम्पोर्ट ड्युटी जरी अवॉइड केली आणि ती शून्यावरती आणली तरी हार्ले डेव्हिडसनचं बेसिक मॉडेल तुम्हाला 7 ते 8 लाखाला मिळेल. त्यामुळे एनफिल्ड आणि बुलेट घेणारा हार्ले डेव्हिडसन कडे जाणार नाही. तुम्ही 4 व्हीलरवरती म्हणजे टेस्लावरची, इलेक्ट्रॉनिक व्हेकलवरची इम्पोर्ट ड्युटी 100% जरी तुम्ही हटवली तरी मिनिमम टेस्लाची जी ईव्ही व्हेकल आहे ती तुम्हाला 30 ते 35 लाखांना मिळेल. कोणताही भारतीय ती घेणार नाही. त्यामुळे हा लक्झरी टॅक्स जो भारत लावतो आहे, त्यामुळे याचा इम्पॅक्ट जो पडणार आहे, जरी आपण हे इम्पोर्ट ड्युटीज काढल्या तरी याचा इम्पॅक्ट हा प्रामुख्याने श्रीमंतांवरती पडणार आहे. सर्वसामान्यांशी निगडीत केवळ ऍग्रिकल्चर प्रोडक्ट. फॉर एक्झाम्पल आपण देवळाणकरजी, एक मला चर्चेचा टोन सेट करण्यासाठी पहिल्यांदा मी सगळ्यांच्या प्रतिक्रिया घेतोय. मला बेसिक तुम्ही मुद्दा इंटरेस्टिंग सांगितलेला आहे. मी आता जातो अजय वाळिंबे यांच्याकडे.